नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अनाउन्समेंट आहे. जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही महत्वाची अनाउन्समेंट आहे. सो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. यापूर्वी तुम्हाला मी सांगत होतो त्यानुसार तुम्ही विश्वास ठेवून माझ्याबरोबर होतात, आमच्या टीम बरोबर होतात. तुम्हाला मी सांगितलं होतं की धुरंधर बॅच आपण चालू केलेली होती. 2 बॅचेस धुरंधरच्या 1.0 आणि 2.0 अशा दोन्ही बॅचेस होत्या आणि ज्यामध्ये आम्ही एक महत्वाचं नोट पण टाकली होती बघा इथे मी. कारण ही नोट का टाकली होती याबद्दल तुम्हाला पाठीमागची व्हिडिओ मी घेतलेली आहे, कारण एमपीएससी वर्ग होण्याचे चान्सेस होतेच. मग इथे नोट टाकली होती बॅच मध्ये जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात बदल झाल्यास या बॅचच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी अभ्यासक्रमाची बॅच मोफत मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच तुम्ही घेतली असेल 1000 रुपयामध्ये आणि आता आम्ही तुम्हाला जी बॅच देतोय जसं आम्ही म्हटलं त्यानुसार आम्ही तुम्हाला देत आहोत. म्हणजे दिलेला शब्द खरंच पाळतोय आम्ही. याच्या पहिले पण बरेच इन्सिडेंट आहे, पण परत एकदा बोल्ड करून हे सांगतो मी तुम्हाला की आम्ही तुम्हाला बॅच देत आहोत एमपीएससी पॅटर्न नुसार. ओके, कुणाला देतो ही बॅच? तर बघा, ही बॅच आम्ही देतोय जी पहिली बॅच होती आपली बघा तलाठी भरतीची धुरंधर 2.0 ची एक बॅच आहे जी लेटेस्ट होती चालू. 25 मार्च पासून चालू झालेली बॅच आहे. ह्या बॅच मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट केलं असेल, ऍडमिशन घेतलं असेल, अशा सर्वच विद्यार्थ्यांना आम्ही एमपीएससी पॅटर्न नुसारची तलाठी भरतीची होणाऱ्या एक्झाम बाबतची बॅच देत आहोत. दुसरा मुद्दा काय, ज्या विद्यार्थ्यांनी बघा ह्या बॅचला ऍडमिशन केलं तलाठी भरती 2026, ही बॅच जी आहे तलाठी भरतीची रेकॉर्ड बॅच, सध्या रेकॉर्ड झाली शिफ्ट, आता ती बॅच संपलेली आहे. याही बॅचला ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं असेल त्याही विद्यार्थ्यांना आम्ही ही बॅच मोफत देत आहोत. आता कोणती बॅच मोफत तुम्हाला मिळते? तर तुम्हाला बघा, तुमच्याच कोर्समध्ये तुम्ही सध्या तलाठी भरतीचा कोर्स आहे बरोबर आहे, तुमचा कोर्स अजून चालू आहे. ह्याच कोर्समध्ये आम्ही काय केले, 2 फोल्डर बनवलेले आहे. तुमचं ओल्ड, आता तलाठी ओल्ड सिलेबस झाला आता हा. का मी ओल्ड म्हटलं? कारण ही आता एमपीएससी कडे वर्ग झाली आहे, टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नाही असणार आहे. सो इथे वर्ग झाल्यामुळे आम्ही आता एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी ची बॅच तुम्हाला देत आहोत. आता यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. या अगोदर ऑलरेडी ही बॅच चालू झालेली आहे. मग झालेले जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल असणार आहे आणि दररोज तुमचे लाईव्ह लेक्चर पण इथे अवेलेबल असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुला बॅच देताना कोणती बॅच देतोय? तर तुम्हाला ही बॅच बघा, पूर्व आणि मुख्य दोघे एकत्र. आता इथे फक्त पूर्वचीच आहे, पण तुम्हाला आम्ही देताना एमपीएससी ची कोणती बॅच देतोय? तर एमपीएससी ची बॅच असणार आहे पूर्व प्लस मुख्यची बॅच आहे. आणि कोणती बॅच आहे ही? कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची बॅच. बघा, ग्रुप बी आणि ग्रुप सी अशी बॅच आहे. पूर्व आणि मुख्य दोघे देत आहोत, ज्याची फी 6000 रुपये. लक्षात घ्या, ज्याची फी किती सध्या 6000 रुपये आहे. तुम्हाला आम्ही देतोय, तुम्ही आमच्याकडे बॅच घेतली 1000 रुपयाची तलाठी भरतीची आणि आम्ही तुम्हाला देतो आता 6000ची कंबाईन ग्रुप बी आणि सी ची पूर्व आणि मुख्यची बॅच. अजून एक मुद्दा मी ऍड करतो, अजूनही एमपीएससीचं या संदर्भातलं ऑथराईज असं काही नोटिफिकेशन नाही आहे की आम्ही तलाठीचा एक्झामचा पॅटर्न असा असा घेणार आहोत आणि असा सिलेबस असेल. असं आलंय का? अजून नाही आलंय. मग मात्र आम्ही तुम्हाला आता एमपीएससी ग्रुप बी आणि सी ची एक्झाम ऑलरेडी घेत आहे, ग्रुप सी ची एक्झाम घेतेच एमपीएससी. सो सीच्या पॅटर्न नुसार तुम्हाला आम्ही ही बॅच आता देत आहोत. सध्या आपल्याकडे काय अवेलेबल आहे? तर तुम्ही अभ्यास करण्यासाठी तुम्हाला योग्य दिशा मिळावी म्हणून आम्ही तुम्हाला ही बॅच देतोय. पण भविष्यामध्ये काही महिन्यामध्ये काही दिवसामध्ये म्हणूया आपण, एमपीएससी कडनं परत जर अपडेट आलं आणि एमपीएससीनी एक्झाम पॅटर्न जर डिक्लेअर केला आणि त्यामध्ये जर काही वेगळेपणा असेल या ग्रुप सीच्या बॅच व्यतिरिक्त किंवा ग्रुप सीच्या एक्झाम व्यतिरिक्त, तर तो जो वेगळा मुद्दा असेल तो सुद्धा तुम्हाला ह्या बॅच मध्ये मी ऍड ऑन करणार आहोत. काळजी करू नका. एमपीएससी म्हणजे तुम्ही तयारी करत असताना इग्नाइट अकॅडमी बरोबर असाल तुम्ही, तर तुम्हाला कसल्याच गोष्टी चिंता नाही. आम्ही तुम्हाला योग्यच गायडन्स करणार आहोत, योग्य पद्धतीने घेऊन जाणार आहोत. तुमचा वेळ सुद्धा वाया जाऊ नये हाच एकमेव हेतू होता. अभ्यास करून काय वाया जात नाही. सो तुम्ही उगाच अजून त्याला थांबण्यापेक्षा, परीक्षा पॅटर्न येईल मग आम्ही अभ्यास करूपेक्षा तुमच्या कॉम्पिटिटरच्या पुढे राहणं गरजेचं आहे. त्यामुळे आता हे जे विषय आहेत ग्रुप सी मध्ये कोणकोणते आहेत? हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, करंट आहे, मॅथ आहे, रिझनिंग आहे, मराठी आहे आणि इंग्लिश आहे. हे विषय तुम्हाला आम्ही ऑलरेडी आता देत आहोत. कारण याच्या पलीकडे विषय कोणते आहेत मग एमपीएससी मध्ये? हेच तर विषयावर एमपीएससी एक्झाम घेत असते. वेटेज कमी जास्त होत असतं, आवाका कमी जास्त होत असतो. सो त्यानुसार आम्ही तुम्हाला ही बॅच देत आहोत.
तो विद्यार्थी मित्रांनो ही बॅच तुमच्याच बॅच मध्ये ऍड होऊन जाईल. बरेच विद्यार्थ्यांनी कॉल आणि मेसेज आमच्या टीमला केलेले आहे. सो हा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सो तुमच्याच बॅच मध्ये हे सगळं अवेलेबल होणार आहे. कसं होणार आहे तुम्हाला दाखवलं. हे ओल्ड आणि हे आता कंबाईन ग्रुप बी आणि सीची बॅच तुम्हाला बघायला मिळणार आहे. याचं सगळं शेड्यूल लाईव्ह मी तुम्हाला इथेच अवेलेबल असणार आहे. काळजी करू नका, कुठे जायची गरज तुम्हाला पडणार नाही. ओके. आणि परत एकदा मी सांगतो रिपीट करून, जर बदल झाला तो सुद्धा ऍड ऑन तुम्हाला करून ह्या बॅच मध्ये मिळणार आहे. सो तुम्हाला संकल्प बॅच ग्रुप बी आणि सी पूर्व आणि मुख्य दोघं मिळत आहे. जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी आता आमच्या तलाठी भरतीच्या धुरंधर 1.1 2.0 बॅच आम्ही तुम्हाला दिसणार नाहीये, ते आम्ही आता ऍप वरती ठेवलेलं नाहीये. सो तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर तुम्ही बॅच घेऊ शकता. पूर्व परीक्षेची ग्रुप बी आणि सी ची तयारी आता तुम्हाला वेळ वाया घालवायचा नसेल तर. अदरवाईज तुमची इच्छा असेल की सर आल्यावरती बघू आम्ही, ओके काही हरकत नाही, त्याची पण अपडेट मी तुम्हाला देईल आल्यावरती. मग त्यानंतर तुम्ही अभ्यासाला लागा. पण जर ज्यांना वाटतं की नाही सर आम्ही आमच्याकडे वेळ आहे, कशाला उगाच वाया घालवायचा, ग्रुप सी ची बॅच आम्ही जॉईन करतो तुमच्याकडे. त्यानुसार पॅटर्न जर काही बदल झाला तर आम्ही याच्यात ऍड ऑन करून देणारच आहोत तुम्हाला. बरोबर आहे. आता तुम्ही नवीन विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन केली आणि त्यामध्ये जर या व्यतिरिक्त काही पॅटर्न ऍड झाला, ग्रुप सीच्याच पद्धतीने तलाठी भरती होणार असेल, वेल अँड गुड. जर त्यात काही बदल झाला तर तो आम्ही ऍड ऑन करून ह्या बॅच मध्ये देणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्ही याचा विचार करून हवी ती बॅच जॉईन करू शकता. आणि ह्या बॅच मध्ये महाराष्ट्रात हे सगळे धुरंधर टीम तुम्हाला शिकवणार आहे. एमपीएससी मधले सगळे नावाजलेली टीम आहे. कोण ओळखत नाही मला सांगा? अभिजित राठोड सरांना, त्यांचे एकदा लेक्चर बघा. महाराष्ट्रात अधिकारी झाले, बरेचसे अधिकारी यांच्या हाताखालचे आहेत. त्यानंतर आता तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार कोणत्या विद्यार्थ्याला विचारा, ते पण सांगतील की अभिजित राठोड सर म्हणजे बाप माणूस आहे. इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि करंट मध्ये आहेत. त्यानंतर दीप्ती नायर मॅडम तुम्हाला इथे शिकवता हिस्ट्री. यांच्याकडे हिस्ट्री जेव्हा ऐकाल तुम्हाला समजेल हिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा असतो. नाहीतर हिस्ट्री किचकट विषय बऱ्याच वाटतो, सणावाळा लक्षात ठेवणं. पण एकदा बघा, पॉलिटीसाठी तुमच्याकडे परशुराम शिंदे सरांचं लेक्चर एकदा तुम्ही बघा. टू द पॉइंट शिकवणारे, एक्झाम ओरिएंटेड शिकवणारी टीम आमच्याकडे अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला मकरन सर तुम्हाला रिझनिंग मॅथ शिकवताय, यांचं लेक्चर एकदा बघा. तुम्हाला सोपं वाटेल मॅथ रिझनिंग. म्हणजे सायन्सचा विषय तुम्हाला किचकट वाटत असेल तर एकच व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आहे, जे म्हणजे राजेश जाधव सर. अतिशय शांतपणे व्यवस्थित तुम्हाला एकदम तुमच्या ज्या कन्सेप्ट आहे ना क्लिअर करून सांगण्याचा हातखंडा राजेश सरांकडे आहे. त्यानंतर तुम्हाला इथे साळुंके सर जॉग्राफी शिकवताय, पूर्ण जग फिरून आणताय. त्यानंतर इथे मराठी म्हटलं की मला शेळके सर आठवतात की एकदम तोंडावर मराठी, त्यांच्या तोंडात म्हणजे मराठी पूर्ण काही विचारा त्यांना इन्स्टंट तुम्हाला सांगतील. इंग्लिश साठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ज्यांचं स्वतःचं पुस्तक पण अवेलेबल आहे आणि इंग्लिशची भीती जे घालवतात ते आपले बोडके सरांचे लेक्चर पण आहे. अमोल गाडेकर सर, पूर्ण महाराष्ट्र ओळख आहे त्यांची. जीके, जीएस आणि करंटसाठी प्रसिद्ध असं अनमोल वाणी पण त्यांचं सकाळी असतं. तो यांच्याकडनं शिकलात की बाकी काही शिकायची गरज पडणार नाही. किरण सर आहे तुम्हाला मॅथ रिझनिंग साठी, बाप माणूस म्हणून आपण त्यांना. मॅथ रिझनिंग एकदम सोपं करून सांगणारी ट्रिक त्यांच्याकडे असते. आणि प्रत्येक सर तुम्हाला इथे जे ऑलरेडी त्यांनी सिद्ध करून दाखवलंय, ऑफिसर आहेत ते, क्लास 2 ऑफिसर आहे, ते सुद्धा तुम्हाला इथे विषय शिकवणार आहेत. आणि मित्र आहेत तिथे. सो ही सगळी टीम तुम्हाला इथे शिकवते. डेमो लेक्चर एकदा बघा, आवडते लगेच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकतात. अदरवाईज ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करू शकतात. सो विद्यार्थी मित्रांनो, जे आमचे ओल्ड स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी ही चांगली संधी आम्ही अवेलेबल करून देतो. काळजी करू नका. एक 2-3 दिवस लागतील, सोमवार मंगळवारपर्यंत तुमच्या बॅचमध्ये जी आता तुमची बॅच चालू आहे त्याच बॅचमध्ये आम्ही हे सगळं ऍड ऑन करून देणार आहोत. सो निश्चिंत राहा, कॉल करायची गरज नाहीये, सगळं तुम्हाला मिळेल, काळजी करू नका. ओके. सो अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांना शेअर करा. आणि तुमच्याबद्दल आम्ही जो निर्णय घेतला याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला तेही कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.